पालघरच्या विक्रमगड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोगरा फुलाचं उत्पादन घेतलं जातं। मोगऱ्याची शेती ही या भागातल्या शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरलेली आहे। मात्र पाणी टंचाई आणि प्रचंड उन्हामुळे बहरलेली मोगऱ्याची बाग पूर्णपणे करपून गेली आहे। सावराई गावामधल्या पाणी टंचाईची दाहकता या करपलेल्या मोगऱ्याच्या बागेवरून दिसून येतेय। याचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि हे इथला मोगरा हा तसेच या बाजूला असलेलं डहाणू तालुक्यातून मोगऱ्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं आणि हे मुंबईतल्या दादर असेल किंवा इतर मार्केटमध्ये इथला मोगरा जातो आणि त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना एक रोजगाराचं चांगलं साधन झालेलं आहे। मात्र प्रचंड उष्णता आणि पाणी टंचाई यामुळं हे मोगरा पीक आपण बघू शकताय की हे मोगरा पीक करपून गेलेलं आहे। मी ज्या ठिकाणी आहे हे विक्रमगड तालुक्यातलं एक गाव आहे आणि आपण पाहू शकता की ही मोगऱ्याची झाडं कशी पाण्याअभावी कशी करपून गेलेली आहेत। पाण्याची व्यवस्था केलेली आहे, ड्रीप इरिगेशन केलेलं आहे, मात्र ह्या पाण्याच्या अभावी ह्या पूर्ण हा मळा आहे, जो मोगऱ्याचा मळा आहे हा पूर्णपणे करपून गेलेला आहे। एकंदरीत आपण पाहायला गेलं तर जे शेतकरी आहेत किंवा महिला वर्ग आहेत या पाण्याच्या अभावामुळं किंवा पाणी टंचाईमुळं येथील नागरिकांचे असतील किंवा यातले जे शेतकरी आहेत यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात हाल आहेत। प्रशासन याकडे डोळेझाक करतंय, निर्डावलेला असल्याचं इथल्या नागरिकांचं आरोप आहे आणि ती परिस्थिती आपल्याला इथे जाणवते की प्यायचं देखील पाणी या नागरिकांना मिळत नाही, त्यामुळं शेतीतला पाणी कुठून आणणार असा सवाल येथील नागरिक विचारत आहेत। NDTV मराठीसाठी महेश भोयेसह मनोज सातवी।